नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 24 जुलै 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओमध्ये आज आपण भारतातील पहिलं AI पक्षी अभयारण्य पाहणार आहे, लोकमान्य टिळकांची जयंती पाहणार, पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचं स्थान पाहणार आहे, रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचं जगातील स्थान पाहणार आहे, त्यासोबतच मध्य प्रदेशचं समान नागरी कायदा विधेयक, भारतातील पहिलं पर्यावरण अनुकूल गाव, तसेच बुद्धिबळ सुवर्ण पदक कोणी जिंकलं, त्यासोबतच प्रसारण दिन कधी साजरा केला जातो आणि तारपा वाद्य कोणाशी संबंधित आहे, या सर्वांवर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा आणि MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न, तमिळनाडूचे पहिले हवामान अनुकूल म्हणजे क्लायमेट रेझिलियंट गाव कोणते ठरलेले आहे? या ठिकाणी पहा, तमिळनाडूमधील पहिलं हवामान अनुकूल गाव ठरलेलं आहे कुड्डालोर या जिल्ह्यातील किल्लई गाव, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। आपल्याला जिल्हा विचारलं तर कुड्डालोर असणार आहे आणि गाव विचारलं तर किल्लई हे गाव किंवा किल्लई ही पंचायत आहे, ते भारतातील पहिली हवामान अनुकूल पंचायत किंवा गाव बनलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2, विद्युतीकृत रेल्वे नेटवर्कमध्ये स्वित्झर्लंड नंतर भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी पहा, पहिले 3 देश पहा, स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर, भारत दुसऱ्या स्थानावर आणि या ठिकाणी चीन हा देश तिसऱ्या स्थानावर आहे। अशा प्रकारे आपलं उत्तर काय असणार आहे? रेल्वेच्या विद्युतीकरणामध्ये भारत हा जगात स्वित्झर्लंड नंतर दुसऱ्या स्थानावर आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कोणत्या वर्षी सुरू झाली होती? या ठिकाणी पहा, भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन आहे ती 3 फेब्रुवारी 1925 रोजी धावलेली होती, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन आहे ती 1925 या वर्षी धावली होती, सुरू झाली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। आता ही रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावली होती? तर या ठिकाणी VT म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस, आणि आता याचं नवीन नाव काय आहे? CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या मार्गावर भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन 1925 साली धावलेली होती। आता दुसरा प्रश्न यावर कोणता येतो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं। भारतातील पहिली रेल्वे कधी धावली आणि कोणत्या स्थानकांदरम्यान धावली? या ठिकाणी फक्त वर्ष सांगायचं नाही, वर्ष सर्वांना माहीत असतं, तारखेसह सांगायचं आहे। भारतातील पहिली रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान आणि कोणत्या तारखेला धावली? कमेंट करून सांगा, ठीक आहे। आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? या ठिकाणी पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे प्रसिद्ध वाक्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यासोबतच आणखी महत्त्वाचे प्रश्न यासंबंधी कोणते आहेत? तर यांचा जन्म कधी झालेला होता? 23 जुलै 1856 ला यांचा जन्म झालेला होता। आणि मित्रांनो, कालची तारीख काय होती? 23 जुलै होती, म्हणून आपण हा प्रश्न आज घेतलेला आहे। या ठिकाणी 23 जुलैला आपण बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करतो। आता पुढे याबद्दल आणखी महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे? यांचा जन्म आपण पाहिला 23 जुलै 1856 ला झाला, परंतु कुठे झाला? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 5, चंद्रशेखर आझाद हे खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते? या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांची जयंती देखील 23 जुलै रोजी साजरी केली जाते। आणि मित्रांनो, हे HSRA म्हणजेच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख होते, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, जगात कोळशावर आधारित वीज उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा आहे? या ठिकाणी पहा, जगामध्ये कोळशावर आधारित वीज निर्मितीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? चीन आहे, दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे, तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे आणि चौथ्या क्रमांकावर जपान हे देश आहेत। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? जगात कोळशावर आधारित वीज निर्मितीमध्ये भारत हा
दुसऱ्या स्थानावर आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे देशातील चौथे राज्य कोणते ठरले आहे? या ठिकाणी पहा, समान नागरी संहिता विधेयक म्हणजे समान नागरी कायदा लागू करणाऱ्या देशातील पहिलं राज्य कोणतं होतं? पहिलं होतं उत्तराखंड, दुसरं होतं गुजरात, तिसरं होतं आसाम आणि चौथं ठरलेलं आहे मध्य प्रदेश. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणाऱ्या देशातील चौथे राज्य आहे मध्य प्रदेश. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोठे उभारले जाणार आहे? या ठिकाणी पहा, भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य आहे ते मुंबईमधील भांडूप या ठिकाणी उभारलं जात आहे. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, जागतिक मेंदू दिन 2026 ची संकल्पना काय आहे? या ठिकाणी पहा, जागतिक मेंदू दिन दरवर्षी 22 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, 2026च्या जागतिक मेंदू दिनाची थीम होती ब्रेन हेल्थ ऍक्सेस फॉर ऑल. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, 2026 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्म सन्मान जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, 2026 मध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता यामध्ये पहा, या 15 मध्ये एक आहे पद्म विभूषण, ठीक आहे, आणि त्यानंतर 3 आहेत पद्म भूषण आणि 11 आहेत पद्मश्री पुरस्कार. असे एकूण 15 पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना मिळालेले आहेत. आता पुढे यावरचा महत्वाचा प्रश्न पुढे घेतो आपण. कला क्षेत्रासाठी कोणाला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे? कला क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील धर्मेंद्रसिंह देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. आता यावर महत्वाचे प्रश्न कोणते येतात? तर पद्मविभूषण पुरस्कार हा भारतातील कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? तर हा 2ऱ्या क्रमांकाचा आहे. आता क्रम पाहूया आपण. या ठिकाणी पहिला कोण आहे? पहिला भारतरत्न आहे. कोणता पुरस्कार? भारतरत्न पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. दुसरा पद्म विभूषण आहे, ठीक आहे. तिसरा कोणता आहे? पद्म भूषण आहे. आणि चौथा पद्मश्री आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे आहेत भारतातील पहिल्या 4 क्रमांकाचे नागरी सन्मान. यामध्ये सर्वात वर भारतरत्न, 2ऱ्या क्रमांकावर पद्मविभूषण, 3ऱ्या क्रमांकावर पद्मभूषण आणि 4थ्या क्रमांकावर पद्मश्री पुरस्कार आहेत. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12, भारतात राष्ट्रीय प्रसारण दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय प्रसारण दिन भारतामध्ये कधी आणि का साजरा केला जातो हे महत्वाचं आहे. कधी केला जातो? दरवर्षी 23 जुलैला भारतामध्ये राष्ट्रीय प्रसारण दिन साजरा केला जातो. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता याचं महत्व काय आहे? का साजरा करतात? कारण 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC या कंपनीनं काय केलेलं होतं? तर मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारण सुरू केलं होतं. मित्रांनो, याच्या स्मरणार्थच दरवर्षी 23 जुलैला राष्ट्रीय प्रसारण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13, ऑल इंडिया रेडिओ AIR हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आले? या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं? 1927 साली IBCनं मुंबई केंद्रावरून भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. आणि मित्रांनो, यानंतर 1930 मध्ये ही कंपनी बंद पडली आणि पुढे 1936 मध्ये ब्रिटिश सरकारनं ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली आणि तिचं नाव ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR असं ठेवलं, ठीक आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी 1936. प्रश्न क्रमांक 14, नीती आयोगाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पहा, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यासोबतच यांनी कोणाची जागा घेतली, त्या महिला कोण होत्या, त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. अनुराग जैन यांनी
नीती आयोगाचे सीईओ होण्यासाठी कोणाची जागा घेतलेली आहे? पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15. भारताची पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत पल्ली कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? या ठिकाणी पहा, पल्ली ही ग्रामपंचायत किंवा पंचायत जम्मू आणि काश्मीर मधील सांबा या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत पल्ली ही जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. फ्रान्समधील मेन्युरेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले? या ठिकाणी पहा, 9 पैकी 7 गुण मिळवून एस रोहित कृष्णा यांनी फ्रान्समधील मेन्युरेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. ठीक आहे, एस रोहित कृष्णा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. जागतिक रिअल इस्टेट कंपनी हाइन्स च्या आशिया पॅसिफिक व मध्य पूर्व प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पहा, जागतिक रिअल इस्टेटमध्ये काम करणारी कंपनी आहे हाइन्स. हिच्या अध्यक्षपदी प्रमुखपदी अमित दिवान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. मित्रांनो, यांना या क्षेत्रामध्ये 25 वर्षांचा अनुभव आहे. किती? 25 वर्षांचा. प्रश्न क्रमांक 18. पारस सेमीकंडक्टर्सचा 6200 कोटी रुपयांचा ओसॅट प्रकल्प कोणत्या शहरांदरम्यान उभारला जात आहे? या ठिकाणी पहा, पारस सेमीकंडक्टर्स कडून 6200 कोटींचा एक नवीन उपक्रम किंवा प्रकल्प ओसॅट नावानं इंदोर उज्जैन दरम्यान उभारला जात आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिले UPI सक्षम डिजिटल मिल कार्ड कोणत्या कंपनीने लॉन्च केलेलं आहे? या ठिकाणी पहा, भारतातील पहिलं UPI ने सक्षम असलेलं डिजिटल मिल कार्ड कोणत्या कंपनीने लॉन्च केलं? तर हे एनकॅश नावाच्या खाजगी फायनान्स कंपनीने लॉन्च केलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. किल्लई या हवामान अनुकूल गावात निसर्ग संवर्धनासाठी कोणती आक्रमक वनस्पती हटवण्यात आली? या ठिकाणी पहा, किल्लई या गावामध्ये आणि स्थानिक भागामध्ये प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा या आक्रमक वनस्पतीचा शिरकाव झालेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी खारफुटी वनांचं मोठं नुकसान होत होतं. आणि मित्रांनो, यामुळेच ही वनस्पती हटवून प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा हटवून त्या ठिकाणी खारफुटी वनांचं संवर्धन केलं जात आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा. प्रश्न क्रमांक 21. मध्य प्रदेशच्या समान नागरी संहिता विधेयकातून खालीलपैकी कोणाला वगळण्यात आलेलं आहे? आता या ठिकाणी पहा, मध्य प्रदेश हे भारतातील 4थ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्या राज्यानं समान नागरी कायदा विधेयक स्वीकारलेलं आहे. आणि मित्रांनो, यामधून कोणाला बाहेर ठेवलं किंवा कोणाला वगळण्यात आलेलं आहे हा प्रश्न आपण मागच्या आठवड्यापासून 4 ते 5 वेळा पाहिलेला असेल. किती वेळा? 4 ते 5 वेळा. त्यामुळे याचं उत्तर तुम्हीच मला कमेंट करून सांगायचं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न काय होता? मध्य प्रदेशच्या समान नागरी संहिता विधेयकातून खालीलपैकी कोणाला वगळण्यात आलेले आहे? सर्व महिला, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक की इतर मागासवर्गीय? तुमचं जे काही उत्तर असेल ते कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 22. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? आता या ठिकाणी पहा, कोकण रेल्वेची संपूर्ण लांबी जी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यामधून धावते ती आहे 741 किलोमीटर. तर त्यापैकी फक्त महाराष्ट्रामध्ये किती आहे? 382 किलोमीटर. आपल्याला काय विचारलंय? महाराष्ट्रातील एकूण लांबी. म्हणून उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, 382 किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. जागतिक मेंदू दिनाची सुरुवात WFN ने कोणत्या वर्षापासून केली? या ठिकाणी पहा, जागतिक मेंदू दिन, जागतिक मेंदू दिवस दरवर्षी कधी साजरा करतात? तर 22 जुलैला साजरा करतात. का करतात 22 जुलैला? तर या ठिकाणी 22 जुलै 1957 या ठिकाणी WFN म्हणजे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीची स्थापना करण्यात आलेली होती. आणि मित्रांनो, या स्थापनेच्या स्मरणार्थच 2014 पासून दरवर्षी जागतिक मेंदू दिन साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. पद्मश्री प्राप्त भिकल्या लाडक्या धिंडा हे कोणत्या आदिवासी वाद्याच्या जतनासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी पहा, वाद्य कोणतं आहे? तर वाद्य आहे तारपा. कशापासून बनतं? दुधी भोपळा आणि बांबू पासून बनतं. आणि मित्रांनो, या ठिकाणी भिकल्या लाडक्या धिंडा हे
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील एक व्यक्ती आहेत ज्यांनी तारपा हे वाद्य जतन केलेलं आहे आणि हे वाद्य ते वाजवतात, त्यामुळे त्यांना या वाद्यासाठीच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विकल्या लाडक्या दिंडा हे तारपा या आदिवासी वाद्याच्या जतनासाठी प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 25, मुंबईतील पहिल्या AI सक्षम पक्षी अभयारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने किती निधी मंजूर केलेला आहे? या ठिकाणी आपण वर प्रश्न पाहिलेला होता. मुंबईतील भांडूप या ठिकाणी भारतातील पहिलं AI सक्षम पक्षी अभयारण्य उभारलं जात आहे. मित्रांनो, यासाठी महाराष्ट्र सरकारनं 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तरच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.